भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणाऱ्या तमाम कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही येणाऱ्या काळामध्ये वाशिम नगर परिषदेच्या वतीने आपले भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार अनिल माधवराव केंद्रे साहेब, त्याचबरोबर त्यांच्यासोबत उभे असलेले सर्व उमेदवारांना येणाऱ्या 20 तारखेला कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताने निवडून द्यावं ही विनंती मी तुमच्या समोर करतो. मित्रांनो, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अनेक योजना तुम्हाला मिळाल्या, त्याचा लाभ तुम्ही घेताय. लाडकी बहीण योजना मिळाली की नाही? तुम्हाला मिळाली की नाही? निश्चित पद्धतीनं प्रत्येकाच्या खात्यामध्ये पैसे पडण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि आता जे हप्ते पडले नाहीत ते इलेक्शन नंतर लगेच पडणार आहे. त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टी लाडक्या बहिणीच्या पाठीशी जर उभी असेल तर लाडक्या भावाच्या पाठीशी देखील उभी आहे. मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी तरुणांना मोठे रोजगार मिळण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. मित्रांनो, त्या योजना तुमच्यासाठी असून या योजनेचा लाभ तुम्ही घ्यायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही जर आम्ही तुमच्यासाठी योजना देत असोल, घरकुलाची योजना दिलेली आहे, हजारो घरकुलं या ठिकाणी महाराष्ट्रात वाशिम मध्ये आणि इतर शहरामध्ये होत आहेत. म्हणून या योजनेचा तुमचा लाभ घ्या. त्याचबरोबर तुमचं कर्तव्य बनतं की जे तुमच्यासाठी काम करतात त्यांना निवडून देणं हे तुमचं आद्य कर्तव्य बनतं. त्यामुळे तुम्ही येणाऱ्या 20 तारखेला भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हासमोर बटन दाबून सर्वच्या सर्व उमेदवारांना विजयी करावी विनंती तुमच्या समोर करतो. मित्रों, अंधेरा झटेगा, सूरज निकलेगा और कमल खिलेगा. निश्चित स्वरूपाने येणारा वाशिम मध्ये कमळ उगवणार म्हणजे उगवणारच. हा स्वप्न आहे, हे स्वप्न तुमचं आम्ही साकार केल्याशिवाय राहणार नाही. मित्रों, या ठिकाणी तुम्हाला डिजिटल शाळा पाहिजेत की नाही पाहिजेत? डिजिटल शाळा हे तुमचं स्वप्न आहे आणि हे स्वप्न केंद्र साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. मित्रों, या ठिकाणी अंगणवाड्याचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुटणार आहेत. जे अनेक प्रश्न या ठिकाणी अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत ते प्रश्न आता सोडवण्याचं काम आपल्याला करायचंय. पण येणाऱ्या काळामध्ये तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या जे सर्व अधिकृत उमेदवार आहेत त्यांना कमळ या चिन्हासमोर बटन दाबून त्यांना निवडून द्यावं ही विनंती मी तुमच्या समोर करतो. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो, आपल्याला विकलांगांसाठी म्हणजे जे अपंग आहेत, दिव्यांग आहेत, या दिव्यांगाच्या प्रवर्गासाठी देखील आपल्या भारतीय जनता पार्टीने मोठ्या पद्धतीने काम केलेलं आहे. त्यांना सक्षम करण्यासाठी त्यांना विविध योजना आणलेल्या आहेत, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केलेलं आहे. त्याचबरोबर ज्यांना हात नाही, पाय नाही, त्यांना कृत्रिम अवयव देण्याचं काम देखील भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विविध योजनांच्या माध्यमातून होत आहे. जर पोहोचले नसतील तर येणाऱ्या काळामध्ये ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम देखील आम्ही इथून पुढच्या काळामध्ये करणार आहोत. त्याचबरोबर PM सूर्यघर योजना आहे. मित्रो, याच्या अगोदरच्या काळामध्ये लोड शेडिंग होती आणि लोड शेडिंगच्या काळामध्ये गाणं निघालतं, लोड शेडिंगला लावा आग. आता लोड शेडिंगला आग लावण्याची वेळ येणं कधीच येणार नाही, कारण लोड शेडिंग कधी होणार नाही. कारण इथून पुढच्या काळामध्ये सौर ऊर्जेच्या माध्यमातून या ठिकाणी सोलार ऊर्जा निर्मिती झालेली आहे आणि प्रत्येक घरावरती सोलार पॅनलला 1.5 ते 1.25 लाखापर्यंत कर्ज त्या ठिकाणी देण्यात येणार आहे, दिलं जात आहे. आणि सोलार पॅनल प्रत्येक घरावर होणार आहेत. तुम्हाला लोड शेडिंगची गरज लागणार आहे इथून पुढच्या काळात भविष्यात. आम्ही नुसतं स्वप्न सबसिडी देण्यात येत आहे. मित्रो, इथून पुढच्या काळामध्ये आम्ही नुसते स्वप्न दाखवतो असं नाही. भारतीय जनता पार्टी दिलेले स्वप्न पूर्ण करण्याचं काम करते. स्वर्गीय प्रमोदजी महाजन साहेब सांगत होते, आम्ही डिजिटल शायनिंग इंडिया स्वप्न दाखवत होते. शायनिंग इंडिया झालं का नाही? तुमच्या हातामध्ये दिसणारा प्रत्येक मोबाईल हा डिजिटल आहे. हा डिजिटल क्रांतीचं स्वप्न जर बघितलं असेल तर स्वर्गीय प्रमोदजी महाजन साहेब, गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी बघितलं होतं. आणि हे स्वप्न साकार करण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे सर्व शिलेदार करत आहेत. आणि तुम्हाला त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या पाठीशी उभं टाकणं हे तुमचं आद्य कर्तव्य आहे. मी जास्त बोलणार नाही, माझ्यानंतर आणखी सिनियर आणि प्रचंड मोठे वक्ते बोलणार आहेत, त्यामुळे मी तुमचा वेळ घेत नाही आणि अवघ्या 2 शब्दांमध्ये माझे भाषण संपवतो. येणाऱ्या 20 तारखेला कमळ या चिन्हासमोर बटन दाबून सर्वच्या सर्व नगराध्यक्ष व त्यांच्यासोबत असलेल्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावं एवढी विनंती करतो आणि माझे लांबच चाललेले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा धन्यवाद.